यानंतर माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातून मोठी अपडेट समोर येते। माढ्यामध्ये 8व्या फेरी अखेर धैर्यशील मोहिते पाटील हे 28,781 मतांनी आघाडीवर आहेत। तर सोलापूरमध्ये मोठा उलटफेर होताना पाहायला मिळतोय। सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये 11व्या फेरी अखेर प्रणिती शिंदे यांनी तब्बल 19,000 मतांची आघाडी घेतली आहे। सोलापूरमध्ये काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी 11व्या फेरी अखेर तब्बल 19,000 मतांची आघाडी घेतली आहे। सोलापुरात आता भाजपचे उमेदवार राम सातपुते हे पिछाडीवर पडलेले आहेत। 8व्या फेरीपर्यंत राम सातपुते हे 8,300 मतांनी आघाडीवर होते। मात्र त्यानंतरच्या 3 फेऱ्यांमध्ये प्रणिती शिंदे या 19,000 मतांनी आघाडीवर गेल्या आहेत। तर माढ्यामधून 8व्या फेरी अखेर धैर्यशील मोहिते पाटील हे 28,000 मतांनी आघाडीवर आहेत। सोलापूर आणि माढ्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अत्यंत काटेकी टक्कर पाहायला मिळते। माढ्यामध्ये भाजपकडून मोठी ताकद लावण्यात आलेली होती, मात्र तरी देखील शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी इथे 28,781 मतांची आघाडी घेतली आहे। तर सोलापूरमध्ये देखील राम सातपुते यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मोठा प्रचार केलेला होता। तर सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये देखील आता प्रणिती शिंदे यांनी 19,000 मतांची आघाडी घेतलेली आहे।